आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे 26 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे, सामाजिक कार्यकर्ता व अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता विटा। कडेश्वर धाम म्हणून विट्यामध्ये भोंदू आणि संकेत निकम हे चालवत होते। त्यांच्यावरती कालच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये मला प्रामुख्याने आपल्यासमोर मांडायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली चालू असलेलं थोतांड यावरती पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहेच, परंतु यामध्ये सखोल चौकशी करून त्या कडेश्वर धाम मधील त्यांचे सहकारी, त्या आरोपींचे सहकारी जे कोण आहेत यांची देखील चौकशी करणं व त्यातून अजून काही निष्पन्न होत आहे का, अजून किती गुन्हे दाखल होत आहेत, किती लोकांची फसवणूक झाली आहे हे देखील पोलिसांनी तात्काळ ह्या चौकशी मार्फत करावं अशी माझी यामार्फत विनंती आहे। मुख्य विनंती जी आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांना या माध्यमातून SIT स्थापन करून आपण हा जो भोंदू बाबांचा जो प्रकार चालू आहे विट्यामध्ये, अल्पवयीन मुलींचं शोषण असेल, त्यांना आर्थिक फसवणूक असेल, त्यांना भीती घालून असेल, त्यांना जे काय अघोरी विद्यांची जी भीती घालून त्यांचं जे शोषण होत आहे हे सगळं थांबवण्यासाठी ह्या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास होण्यासाठी SIT स्थापन झाली पाहिजे। हा प्रकार काय छोटा नाही आहे, यामध्ये अनेक आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे। जसं मी पहिल्या गुन्ह्यामध्ये देखील सांगितलं होतं की यामध्ये शारीरिक शोषणाचे गुन्हे दाखल होतील आणि तसाच काल यामध्ये अत्यंत गंभीर असा हा पोस्को अंतर्गतचा गुन्हा दाखल झालेला आहे। माझी या प्रकरणात अजून म्हणजे आमची यामध्ये विटेत जी चर्चा चालू आहे की या भोंदू बाबाने अजून असंख्य लोकांची फसवणूक केली आहे। त्यामुळे या कडेश्वर धामचे जे सहकारी आहेत, एक सहकारी जो त्यांच्या सोबत होता, जो व्हिडिओ मध्ये दिसतोय, त्या सगळ्यांना पोलिसांनी बोलवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, त्यांची चौकशी करावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय। अजून यामध्ये विटा परिसरातील असतील किंवा जिल्ह्यातील अजून लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, तुमची देखील यामध्ये कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असेल, तुमची देखील कोणत्याही प्रकारे पिळवणूक झाली असेल, तुम्हाला देखील यामध्ये कोणत्याही प्रकारे अघोरी कृत्य करून तुम्हाला त्रास दिला गेला असेल तर विनंती आहे तुम्ही समोर या, विटा पोलिसांशी किंवा आमच्या टीमशी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमच्या कार्यकर्त्यांची आपण भेट घ्या। आपण यामध्ये तुम्हाला न्याय देऊ व ह्या आरोपींना असे जर गुन्हे अजून घडले असतील तर त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ, हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।